आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। मोर्शी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात आहे आणि आपण या ठिकाणी आणि शेतकरी या ठिकाणी कशासाठी आले तरी बुस्टर नावाचं जे एक वाहन आहे हुतुतू म्हणून हे जे वाहन आहे हे शेतकऱ्यांनी पेरलेलं बी आहे आणि त्यांनी पेरलेलं बी जे आहे हे अजिबात उगवलेलं नाही अशी तक्रार घेऊन या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आणि अमित भाऊ अडव यांच्या मार्गदर्शनात हे सर्व शेतकरी आले आणि आता अमित भाऊ अडव याचे काय करणार, यांना काय जबाब विचारणार आपण त्यांच्याकडून थोडं ऐकून घेऊ। आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मोर्शी तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकरी जे बुस्टर कंपनीचं त्यांनी वाहन घेतलं दुकानामधून आणि ते फार मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये निघालेलं नाही आहे। शेकडो शेतकरी इथं आलेले आहे। आज आमची मागणी आहे का ज्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान या विभागानं कंपनीमार्फत या शेतकऱ्यांना द्यावं, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या कंपनीला तात्काळ यांच्यावर ब्लॅकलिस्टेड या कंपनीला करा ही आम्ही मागणी या कृषी अधिकाऱ्यांना केलेली आहे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्या ही आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे। आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं अमित भाऊ अडून यांच्याकडून आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आहे आणि आता त्यांच्या म्हणण्यानुसार ते त्या कंपनीवर कारवाई काय करणार आणि शेतकऱ्याला न्याय कसा देणार त्यांच्याकडून आपण थोडं ऐकून घेऊ। बुस्टर कंपनीच्या सोयाबीनच्या हुतुतू या वाहनाचे बऱ्यापैकी आपल्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्याच्या संदर्भात आपण कृषी विभागामार्फत उद्या शास्त्रज्ञांतर्फे एक व्हिजिट घडवून आणतो आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आपले उपविभागीय कृषी अधिकारी हे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर सदस्य म्हणून आमचे पंचायत समितीचे EO आणि आपले गुणनियंत्रणचे अधिकारी ह्यांच्यासोबत जाऊन आम्ही पूर्णपणे शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन पूर्णपणे पाहणी करून जसा जे शास्त्रज्ञांचा अहवाल असेल त्याच्यानुसार आपली पुढील कायदेशीर कार्यवाही आम्ही करू। आता तालुक्यातच संपूर्ण ठिकाणी हे बियाणं निघालेलं नाही आहे। आता तुम्ही सर्व तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांची पाहणी करणार आहे की नुसतं मोजक्या शेतकऱ्यांची पाहणी करणार आहे? सोयाबीनचं बियाणं हे लॉट निहाय येतं। आपण लॉट नंबरचे समजा जे शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत त्या लॉट नंबरनुसार आपण समजा एकाच लॉटचा समजा 20 आणि 22 असा लॉटचा नंबर असेल तर त्याच शेतकऱ्याचे समजा 10 जर लोकांनी त्याची पेरणी केली असली तर मग आपण फक्त एका ठिकाणी आपण पाहणी करू आणि त्याच्याच शेजारच्या लॉटमध्ये त्याच लॉटच्या दोन्ही ह्याच्यामध्ये काही फरक आहे का आपल्याला ते पाहता येईल। आज प्रत्येक ठिकाणी व्हिजिट न करता आम्ही लॉट निहाय जाऊ। मग मोठ्या प्रमाणात तक्रारी मग शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचं नुकसान जे झालं आता त्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळणार आहे? कंपनी देणार की कोण देणार? हे आता आमचे गुणनियंत्रणचे आपले चौधरी साहेब हे आहेत हे पूर्णपणे आपल्याला माहिती देऊ शकतील। त्या कंपनीच्या जे पूर्ण जी तांत्रिक जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल पूर्णपणे चौधरी साहेब माहिती देतील। साहेब आता तुम्ही सांगा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नाही मिळणार? प्रत्येक जो लॉट आहे शेतकऱ्यांनी जिथून बियाणे खरेदी केले त्याचा परवाना संबंधित कंपनीकडे आहे का, त्याची व्हॅलिडिटी चेक झाली आहे का, NSCनी ते अप्रूव्ह केलेलं आहे का हे आम्ही बघणार। त्या कंपनीच्या लॉटचा जिल्ह्यातून कुठून नमुना गेला आहे का हे सुद्धा आम्ही चेक करणार आणि गेला नसल्यास आम्ही ते सर्व लॉट नमुने घेऊन बीज परीक्षण प्रयोग करता पाठवणार। इतपर त्यातील जे विषय तज्ज्ञ आहे सोयाबीनचे हे उद्या येऊन शेताची प्रत्यक्ष पाहणी करतील, नक्की काय अडचण आहे हे शास्त्रज्ञ सांगू शकतील आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे शेतं पाहण्याची तसं तर नियमानुसार 7 दिवस आहेत अवधी, पण पावसाचा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना पेरणी करणे गरजेचे आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसाच्या आत आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून देऊ अशी आम्ही ग्वाही देतो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, भरपाई अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही।